मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। रत्नागिरीत महायुती विजय निश्चितीबाबत सकारात्मक बैठक संपन्न। युती ही काळाची गरज, महायुतीच्या माध्यमातून 14 वर्षांचा वनवास मोडून काढणार नामदार योगेशदादा कदम। भव्य मिरवणुकीने शिवसेना भाजपा महायुती नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ माधवीताई राजेश बुटाला यांचा पहिला उमेदवारी अर्ज दाखल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून धनगर समाजाला न्याय। आणि वंदे मातरम सार्ध शताब्दी निमित्त ICS महाविद्यालयात सामूहिक गायन। आता पाहूया सविस्तर वृत्त। 11 नोव्हेंबर 2025 रोजी उद्योग मंत्री उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी जिल्हा उत्तर महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी संवाद साधला। विचारांची युती म्हणजेच महायुती आणि या माध्यमातून विजय निश्चितीबाबत बैठक सकारात्मक ठरली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा भगवा प्रत्येक ठिकाणी फडकला पाहिजे हा निर्धार महायुतीमधील सर्व पदाधिकाऱ्यांसह केला। माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास दृढ करून प्रत्येक विरोधकाला सडेतोड उत्तर देण्याचा निर्धार महायुतीच्या वतीने व्यक्त करण्यात आला। या प्रसंगी माजी आमदार तथा शिवसेना उपनेते सदानंदजी चव्हाण, माजी आमदार तथा उपनेते संजयराव कदम, माजी आमदार राजनजी साळवी, माजी आमदार सूर्यकांत दळवी, जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, प्रशांतजी कदम, प्रशांत यादव, केदारजी साठे, राजेशजी यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। खेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 निमित्त शिवसेना भाजपा महायुतीच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते संपन्न झालं। युती ही काळाची गरज असून राज्य आणि जिल्हा पातळीवर देखील महायुती होण्यासाठी आम्ही आग्रही होतो। आपल्या महायुतीचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने जिंकून येतील याचा मला विश्वास आहे। या माध्यमातून 14 वर्षांचा वनवास मोडून काढत भगवा झेंडा खेड नगर परिषदेवर फडकवण्याचा संकल्प कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी योगेशदादा कदम यांनी व्यक्त केला। यावेळी शिवसेना माजी आमदार तथा उपनेते संजयराव कदम, शिवसेना जिल्हाध्यक्ष शशिकांतजी चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे, माजी आमदार तथा शिवसेना उपनेते सदानंदजी चव्हाण, सौ श्रेयाताई कदम, दापोलीच्या नगराध्यक्षा सौ कृपाताई घाग, शिवसेना महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ माधवीताई बुटाला, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अण्णा कदम, रवी उदय जाधव, भाजपा शहर अध्यक्ष अनिकेत कानडे, संजयजी बुटाला, उद्योजक विलासभाई बुटाला, मंगेशभाई बुटाला, महायुतीचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि खेडमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 निमित्त शिवसेना भाजपा महायुती नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ माधवीताई राजेश बुटाला यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महायुतीच्या भव्य मिरवणुकीत गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम सामील होत त्यांचा उमेदवारी अर्ज सादर केला। राज्यात महायुतीचा पहिला अर्ज हा खेडमधून भरला गेला असून मागील अनेक वर्ष रखडलेली विकास कामं भविष्यात महायुतीच्या विजयी उमेदवारांच्या साथीने पूर्ण करण्याचा निर्धार करत या निवडणुकीत निवडून येणारे 21 उमेदवार हे महायुतीचेच असतील असा विश्वास देखील योगेशदादांनी यावेळी व्यक्त केला। ही मिरवणूक खेड एसटी स्थानकाकडून सुरू होऊन पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून निवासा चौक, महात्मा गांधी चौक, खेड बाजारपेठ, सिद्धिविनायक मंदिर, सोनाराळी मार्गे नगर परिषद खेड येथे समाप्त झाली। त्यानंतर महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ माधवीताई राजेश बुटाला यांचा अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। यावेळी शिवसेना माजी आमदार तथा उपनेते संजयराव कदम, शिवसेना जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे, माजी आमदार तथा शिवसेना उपनेते सदानंदजी चव्हाण, सौ श्रेयाताई कदम, दापोलीच्या नगराध्यक्षा सौ कृपाताई घाग, शिवसेना महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ माधवीताई बुटाला, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अण्णा कदम, रवी उदय जाधव, भाजपा शहर अध्यक्ष अनिकेत कानडे, संजयजी बुटाला, उद्योजक विलासभाई बुटाला, मंगेशभाई बुटाला, महायुतीचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार, महायुतीचे पदाधिकारी, महिला आघाडी कार्यकर्ते आणि खेड नगरातील
नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच होऊ घातल्या आहेत। सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात भटकंती करणारा धनगर समाज मागील अनेक वर्षे राजकीय क्षेत्रापासून वंचित होता। आजपर्यंत धनगर समाजाचा केवळ मतांसाठी विविध राजकीय पक्षांनी उपयोग करून घेतला, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धनगर समाजाला प्रतिनिधित्व देण्यास नेहमीच टाळाटाळ केली आहे। धनगर समाजात अनेक गुणवंत आणि कर्तृत्ववान युवक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत। या युवकांना राजकीय प्रवाहात काम मिळण्याची संधी मिळणं अपेक्षित होतं, परंतु वारंवार धनगर समाजाच्या उमेदवारांना डावलण्यात येत होतं। धनगर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे हे मागील अनेक वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत आहेत। त्यांच्या कामाची दखल घेऊन शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी खेड तालुक्यातील प्रतिष्ठित सुकिवली गटातून उमेदवारी अर्ज भरून धनगर समाजाला न्याय दिलाय। रामचंद्र आखाडे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात धनगर समाजामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। तसेच सुकिवली जिल्हा परिषद गटातील सर्व निष्ठावंत शिवसैनिक रामचंद्र आखाडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून रामचंद्र आखाडे यांच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत। शिवसेना नेते भास्करराव जाधव यांनी धनगर समाजाला जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व दिल्याबद्दल धनगर समाज बांधवांकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत। वंदे मातरम या गीतास 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS महाविद्यालयात सामूहिक गीत गायनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना वंदे मातरम या गीताचं महत्त्व विशद करून सर्वांना शुभेच्छा दिल्या। महाविद्यालयाच्या भव्य पटांगणात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सुमारे 200 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता। यात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सर्व स्वयंसेवक तसेच राष्ट्रीय छात्र सेनेचे सर्व छात्र, इतर विद्यार्थी, महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते। प्रॉपर्टी मालकांच्या हक्काचं संरक्षण करणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय। या निर्णयात न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की भाडेकरू कितीही वर्ष भाड्याच्या घरात राहिला तरी तो त्या घराचा मालक होऊ शकत नाही। सुरुवातीला दिल्ली उच्च न्यायालयाने भाडेकरू यांच्या बाजूने निर्णय दिला होता, परंतु सर्वोच्च न्यायालयाने आता निर्णय उलथवून घरमालक यांच्या बाजूने निकाल दिलाय। न्यायमूर्ती JK महेश्वरी आणि K विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने दिलेल्या या निकालात म्हटलं आहे की भाडे करार हा परवानगीवर आधारित असतो। घर मालकाच्या परवानगीने राहत असलेला भाडेकरू एडवर्स पोझेशनचा दावा करू शकत नाही। विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंत डावखरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभाग समन्वय प्रतिष्ठान यांच्या वतीने कोकणातील 5 जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांना वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 देऊन ठाणे येथील कार्यक्रमात गौरवण्यात आलं। खेड येथील LP इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे श्रीराम पांडुरंग खेडेकर यांना या वर्षीचा वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलंय। यापूर्वी त्यांना खेड नगराध्यक्ष आदर्श शिक्षक पुरस्कार 2018 तसेच लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 प्राप्त झाले आहेत। त्याबद्दल त्यांचे संस्था, प्रशाला, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, सर्व कुटुंबीय, मित्रपरिवार यांच्याकडून अभिनंदन करण्यात आलं। उद्योग मंत्री उदयजी सामंत यांनी काळभैरव जयंतीनिमित्त रत्नागिरी येथील श्री भैरी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। यावेळी मनोभावे पूजा अर्चना करून सर्वांना उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी आणि मनःशांती लाभो अशी श्री भैरीबुवा चरणी प्रार्थना केली। या प्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना शेठ सुर्वे, सुदेश मयेकर, बिपिन बेंदारकर आदी मान्यवर उपस्थित होते। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।